मी आता फडके मैदानमध्ये उभा आहे. ते आपण बघतो की खूप सुंदर झाडं इथल्या नागरिकांनी लोकांनी लावलेली आहेत सगळ्या ठिकाणी आणि किती छान वातावरण आहे. पाऊस काही पडत नाही आहे आणि इथे पाण्याची व्यवस्था आहे, पण पाण्याची जे मोटर आहे ती मोटर खराब झाली आहे, जळली आहे आणि ती आता घेऊन गेले, पण ते रिपेअर केले जात नाही. त्यामुळे झाडाची व्यवस्था कशी सगळे वाळली सगळी आणि अजून पाणी नाही मिळालं त्यांना तर ती मला वाटते लगेच हे होतील. तर हे आपल्याकडे आता हे झाडा रोज पाणी घालणारे आहेत, त्यांना विचारू आपण काय स्थिती आहे. कधीपासून पाणी नाही साहेब? 15 दिवस झाले. 15 दिवस पाणी बंद आहे. हो, काय झालं होतं पण एक्झॅक्टली? प्रेशरने पाणी फेकत नव्हती मोटर, म्हणून त्यांनी काढून नेली. आता 15 दिवस झाले अजून रिपेअर करून आणली नाही. दररोज फोन करून विचारलं तर म्हणतात की आज येईल, उद्या येईल, आज येईल, उद्या येईल. कोणाशी फोन केला तुम्ही? फोन कोणाला केला? कोणाला फोन केला? आता आपण एकच काम करू शकतो, हे सगळे झोपलेले लोक आहेत. बरोबर आहे. लाकडं झाडं जर का वाढली की लाकडं मात्र आपल्याला मिळतील. त्या माणसांना नेण्यासाठी लाकडाचीच मात्र सोय होणार आहे. मला कळलं की इथे नगरसेवक पण येऊन गेले. आपण लोक वर्गणी काढूया, वर्गणी करूया आपण आणि त्याच्यात करूया. ते लोकप्रतिनिधींनीच केलं पाहिजे. नगरसेवक आले होते इथे, कळलं मला. कोण नगरसेवक आले होते इथे? झाली काल मीटिंग झाली सगळी. कोण नगरसेवक कोण होतं? वरुण पाटील. आणि कोण होतं? दांडगे आले होते. काय ठरलं त्याच्यामध्ये? काय बोलले ते? एकमेकावर ढकलतात. हे ते म्हणतात, त्याच्यावर ते म्हणतात, हे करतील ते करतील, किंवा याला सांगतो त्याला आता सांगतो. आम्ही सगळ्यांनी भीक मागून पाण्याची सोय बोललो. म्युन्सिपाल्टीचं काम होत नाहीये तर त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर आता भीक मागून गोळा करणार आहोत पैसे. ठीक आहे, खर्च काढा. साठी मला वाटते आता इथले नागरिक इथे जमलेले आहेत सगळेजण आणि ते सगळेजण खूप नाराज आहेत त्या सगळ्या प्रकारामुळे आणि त्यांनी सगळ्यांनी आता असं ठरवलं आहे की काही करून हे काम झालंच पाहिजे. त्याच्याकरता त्यांची स्वतःची सुद्धा वर्गणी काढायची तयारी आहे. पण मला वाटतं ह्या सगळ्यामुळे महापालिका प्रशासनावर आणि स्थानिक लोकप्रतिनिधीवरती लोक निश्चित नाराज आहेत आणि जबाबदारी काय, त्यांची जबाबदारी काय आहे? करायला अवसरे ना तिथं कापायला, हां, त्यांची देखरेख करण्याकरता तजवीज कोण करणार, केलेल्या तक्रारीचं निवारण कोण करणार? बरोबर आहे. इथे उत्साहाने 5 जूनला त्यानंतर झाडं लावण्याचा कार्यक्रम बऱ्याच जणांनी केला, पण झाडं जगण्याकरता मात्र कोणाची व्यवस्था, त्याच्याकरता कॉन्ट्रीब्युशन, पाणी, इव्हन इथे पाणी घालायला सुद्धा काही जणच असतात स्वतःहून. मला वाटते हे बघा आता पाण्याच्या बाटल्यामध्ये आणून त्यांनी पाणी त्या ठिकाणी घालतायत, पण पाणी केलं जात नाही त्या ठिकाणी. झाडांची व्यवस्था खूप बिकट झालेली आहे. तर माझा महापालिकेला आणि यांना लोकांना विनंती आहे, फडके मैदान ह्या इथे जे झाडाचं जे वाईट परिस्थिती झाली आहे पाण्याची, त्याच्याकरता त्यांनी लगेच त्वरित त्याच्यावरती ॲक्शन घ्यावी आणि हा प्रश्न सोडवावा. नाहीतर हा प्रश्न बिकट झाला तर सगळ्यांची अडचण होणार आहे. झाडांना पाणी न मिळाल्यामुळे या झाडाची स्थिती बघा काय आहे. कोणाला वाईट वाटतं की नाही वाईट वाटतं? बघा या झाडाची स्थिती बघा कशी आहे. ते झाड सुद्धा मरायला आहे. हे बघा, हे झाड बघा, हां पूर्ण कोरडी झाली बघा. हे बघा, हे पूर्ण कोरडं झाड दिसतंय. काय कोणाला काही लाज पण वाटत नाही. हे बघा, आता बाटलीनी पाणी आणतात हे लोक, पण बाटलीनी पाणी पुरणार आहे काय ना? कळलं का? अहो आपल्या घरामध्ये जर साधं 1 दिवस पाणी नाही दिलं तर लगेच झाड आपल्याला सुकून गेलेलं दिसतं किंवा असं वाळल्यावर कसं दिसतं. हे तर काय मोठं झाड आहे, याला तर काय एका 1 दिवस 15 दिवस पाणी दिलेलं नाही आहे. आता काय स्थिती होणार आहे यांची? कळलं का? काय अर्थ आहे त्याला सांगा मला तुम्ही? काय अर्थ आहे का? हां, हे बघा सगळ्या झाडांची वाईट स्थिती निर्माण झालेली आहे सगळी. हे बघा इथे आता सी गिरी ना, गिरी हे इथे रोज खूप सेवा करतात, झाडं लावणं, झाडांना पाणी घालणं. पण आज बघा त्यांच्या हातामध्ये बाटल्या आहेत, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि ते सगळ्यात जिथे ते शक्य आहे त्या ठिकाणी पाणी घालण्याचं काम करतायत. किती बिकट परिस्थिती आली बघा. गिरी काय स्थिती इथली सध्या सांगाल का? इथे 15-20 दिवस झाले झाडांना पाणी नाहीये आणि त्या कॉन्ट्रॅक्टर पण काय मनावर घेत नाही. तो पावसाची वाट बघतोय आणि तो पैसा खर्च करायला मागत नाहीये. सगळे पक्ष येऊन वृक्षारोपण करून जातात, पण त्याची निगा कोण ठेवणार? त्यांना पाणी कोण आणणार? त्यांचे माणसं काही इथं पाणी टाकायला येणार आहे का इथे?
हो. रविवारी भोईरचे माणसं सगळे पाणी टाकून झाडं लावून गेले. ती झाडं वाळून चालले, त्याला पाणी भोईर कोण म्हणजे टाकणार? आमदार भोईर का? हा, हो, अच्छा, भोईरचेच माणसं होते अजय पवार वगैरे होते. हा. अजय पवार बर सगळे. बर बर बर. तर तत्काळ याच्यावर काहीतरी तोडगा काढावा आणि मोटर बसून द्यावी आम्हाला सगळ्यांनी. बघा यांची मागणी केलेली आहे आणि ही बिकट परिस्थिती बघा. हे सगळ्या याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असणं आवश्यक आहे. महापालिकेने किती काही दुर्लक्ष केलेलं आहे बघा संजय या ठिकाणी. जाधवला सुद्धा खूप वेळा आम्ही कंप्लेंट केली, पण ते पण पावसाचीच वाट बघतात. ते म्हणे पाऊस येईल, मग कशाला मोटर बसवायची, कशाला काय करायचं. वा वा वा, संजय जाधव साहेब हे सुद्धा असं म्हणतात, म्हणजे कमाल आहे. बघा आता आयुक्तांना मी व्हिडिओ पाठवतो, बघू आयुक्तांकडनं काय याचा प्रतिसाद मिळतो.